पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण राज्यातून रोष व्यक्त केला जात असून नराधमाला फाशी देऊन चिमुकलीला लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी केली जात आहे। सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे मराठी कला विश्वातूनही तीव्र संताप व्यक्त केला जात असून कठोर शिक्षेची मागणी करत कलाकार व्यक्त होत आहेत। सध्या राजा शिवाजी चित्रपटामुळे चर्चेत असलेले प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सरकार, पोलीस आणि न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय घेऊन कठोर कारवाई करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे। आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये किंवा जगभरात अशा गोष्टी घडतात, ते खरंच एवढा राग येतो अशा गोष्टींचा की आपल्या हातात आपण काहीच करू शकत नाही। आपण फक्त एवढंच इच्छा व्यक्त करू शकतो की पोलिसांनी, सरकारने आणि कोर्टने लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याच्यावर कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे आणि रोखठोक कारवाई केली की त्याची भीती, त्याचा दबदबा हा कायम दरारा हा अशा व्यक्तींच्या मनात असला पाहिजे जे असे विचार करू शकतात। नाही, कायदे मला वाटतं की काय आहे की अशा गोष्टी घडतात तेव्हा आपल्याला धक्का बसतोच, आपल्याला वाईट वाटतं, क्रोध, आक्रोश, जन आक्रोश हे होणं साहजिकच आहे। परंतु मला वाटतं की सरकार पण आता एक पुढे येऊन काहीतरी योग्य निर्णय लवकरात लवकर काय अरेस्ट करणं, त्यानंतर कोर्टला नंतर ते डिले होणं, फास्ट ट्रॅक निर्णय जर असतील तर मला वाटतं कुठेतरी याचा दबदबा, याची भीती नक्कीच मनात राहील। चोरण केलं पाहिजे काय प्रश्न मला कळणार नाही, ते अनुभूती होतेच त्या काळात निर्णय कसे घेतले जातात, पण तो काळ आणि हा काळ वेगळा आहे हे पण आपण समजून घ्यायला पाहिजे। आपल्याकडचे नियम वेगळे आहेत, आपले कॉन्स्टिट्यूशन आहे, आपले लिगल बॅकग्राऊंड आहे, आपल्या नियमातच राहून जे काय करायचं ते करावं लागतं। माझं म्हणणं आहे की आपल्याकडे नियम आहेत, आपल्याकडे कोर्ट्स आहेत, पण जेवढ्या लवकरात लवकर याच्यावरती निर्णय होतील तेवढे बरे असतात। दरम्यान प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलंय की उद्या त्या नराधमाचं एन्काउंटर झालं तरच मानू की हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं आहे, अन्यथा भोरच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा। तर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रवीण तरडे काय म्हणाले पहा। नाही बघ, अशी घटना झाल्यानंतर ही उद्विग्न प्रतिक्रिया येणं महत्वाचं आहे। तिच्या आईबापाचा विचार करणार आहोत। आता तिच्या आईबापांनी जगायचं कसं? मरेपर्यंत तिचे आईबाप ही घटना विसरतील का? त्यांना झोपेच्या गोळ्या द्या, नाही तर इंजेक्शन द्या, त्यांच्या मेंदूतून ही गोष्ट जाईल का? त्यामुळं व्यक्त तर झालं पाहिजे। आता लोक म्हणतील हा बोलला, तो बोलला, अरे पण घेचला पाहिजे, लोकांच्या ताब्यात द्या बरं। ती घाण कुठल्या मानसिकतेतनं तयार होती ही वृत्ती? त्यामुळं आता खरं तर मी जे म्हटलं, लोकांनी त्याला ठेचायला पाहिजे होता जागेवरच। आता तो प्रोसेसमध्ये गेलाय कायद्याच्या, तरी तिथं कुणीतरी असा बहादर जन्माला येईल त्याच्याकडनं आपण अपेक्षा ठेवू की जो 2 दिवसात निकाल लावल आणि त्याला फासावर चढवेल। दरम्यान कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाची फायनलिस्ट अंकिता प्रभू वालावलकर हिने सुद्धा एक व्हिडिओ शेअर करत आरोपीला कठोर शिक्षा करावी आणि यासाठी सरकारने ठोस कायदा बनवावा, ज्यामुळे भविष्यात अशा घटना होणार नाहीत, अशी मागणी केली आहे। आज सकाळी सगळ्यांनाच माहीत झालं असेल की पुण्यात काल काय घटना घडली आणि त्या घटनेमध्ये एका 3.5 वर्षाच्या चिमुरडीवरती 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने बलात्कार करून तिचा खून केलाय आणि ही घटना अतिशय गंभीर आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये ही काही पहिली घटना नाही आहे, अशा घटना वारंवार घडत आहेत। महाराष्ट्रात जेव्हा पूर्वी असं काही घडायचं महाराजांच्या काळात, तेव्हा महाराज त्यांचे हात छाटून टाकायचे, कारण ही वृत्ती छाटणं गरजेचं आहे। आणि आपण काय करतोय, अशा घटना झाल्यानंतर आपण फक्त मोर्चे काढतोय, निषेध नोंदवतोय आणि न्याय मागतोय, पण न्याय काही आपल्याला मिळत नाहीये। याच्यामध्ये मला सरकारला आणि विरोधी पक्षाला सुद्धा सगळ्यांना एकच विनंती करायची आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर एक ठोस कायदा येणं तितकंच गरजेचं आहे। आपल्याकडे आत्ताही कायदे आहेत, पण त्याच्यात तितक्याच पळवाटा आहेत आणि त्या पळवाट्यांमुळेच ह्या अशा गोष्टी घडतात। कारण जेवढं मला कळलं की ती व्यक्ती अशीच गुन्हा करून बाहेर आलेली होती आणि तिला सूट दिली गेलेली होती की जाऊ दे, चूक झाली असेल ना, पेरोलवरती सोडतात, तशा गोष्टींमुळे ती बाहेर होती आणि तिच्याकडनं परत एक
गुन्हा झालाय, ज्याच्यामध्ये 3 वर्षाची चिमुरडी जिने जग बघितलंच नव्हतं अशा घाणेरड्या कृत्यामध्ये तिचा मृत्यू झाला. विचार करा की आज तिच्या आईवडिलांना काय वाटत असेल. विचारही नाही करू शकत एवढं त्यांना त्रास होत असेल. तो ठोस कायदा येणं खूप गरजेचं आहे, ज्या कायद्यामुळे एक भीती निर्माण होईल आणि त्या भीतीमुळेच अशी कृत्य होणं थांबतील. नाहीतर ही कृत्य वारंवार होत राहणार. आम्ही मेणबत्त्या घेऊन रस्त्यावरती येणार, आम्ही मोर्चे काढणार, आम्ही लोकांना सांगणार की हे काय होतंय, हे चुकीचं होतंय, आणि परत काही दिवसांनंतर अशीच एखादी छोटी मुलगी, मोठी मुलगी, स्त्री, कोणीतरी ह्या अशा गोष्टीला बळी पडत राहणार. मी एक मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून सगळ्यांच्या वतीने एकच विनंती करेन की एक ठोस कायदा आम्हाला हवाय. आरक्षण आम्हाला द्या, महिला आरक्षणही आम्हाला हवंय, पण त्याचबरोबर ह्या अशा गुन्ह्यांसाठी एक गंभीर काहीतरी कायदा, ज्या कायद्याने लोक खूप थरथर कापतील आणि असे गुन्हे होणार नाहीत. हा कायदा आम्ही अपेक्षित आहे आम्हाला, आणि तो कायदा लवकर यावा, आणि तो जो कोणी आहे व्यक्ती, त्या व्यक्तीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी. 65 वर्षाचा आहे म्हणून त्या वयाचा मान राखून त्याला हे करून त्याला जेलमध्ये पोसत बसू नका. महाराजांच्या काळात जे शक्य होतं अगदी तसंच आता हात छाटणं जर तुम्हाला शक्य नसेल ना, तर ती वृत्ती छाटण्यासाठी प्रयत्न करा. आणि आम्ही सगळेजण त्या दिवसाची वाट बघतोय आणि तो दिवस लवकरच येईल अशी अपेक्षा बाळगतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या व्हिडिओच्या कॅप्शनखाली तिनं लिहिलंय की आता सहनशीलता नाही, आता कठोर निर्णयांची वेळ आहे. अशा गुन्ह्यांसाठी जलद गती न्याय, कठोर शिक्षा आणि शून्य सहनशीलता हाच एकमेव मार्ग आहे. समाज म्हणून आपणही जबाबदार आहोत. चूक पाहून गप्प बसणं म्हणजे त्या गुन्ह्याला पाठिंबा देणं आहे. आपल्याकडे कायदे आहेत, पण त्यांची भीती नाही. गुन्हेगार मोकाट फिरतात आणि मग निष्पाप मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. प्रत्येक मुलगी सुरक्षित असलीच पाहिजे, हा तिचा हक्क आहे, कोणाचे उपकार नाहीत. मुलींवर होणारे अत्याचार थांबलेच पाहिजेत, आत्ता आणि इथेच. नसरापूरमध्ये एका 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, आणि तेही एका 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने हे सगळं घाणेरडं कृत्य केलं आहे. आणि मला हे कळत नाही आहे, हे सगळं आपल्याला माहीत असून, तो आरोपी सापडला असून, आपल्या सरकारला किंवा आपल्या न्यायव्यवस्थेला त्या व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी इतका वेळ का लागतोय. मला तर असं वाटतं ना की त्या म्हाताऱ्याला पकडून त्याला सगळ्या माणसांनी भर चौकात कापून टाकला पाहिजे, जाळून टाकला पाहिजे. त्याची सुद्धा त्याच घाणेरड्या पद्धतीने हत्या करण्यात आली पाहिजे, तरच हे सगळं कुठेतरी थांबेल. आज ही पहिली केस नाही आहे जी महाराष्ट्रात घडते. अशा अनेक केस, अनेक लहान मुली ह्या अशा घाणेरड्या कृत्याच्या बळी पडलेल्या आहेत. अरे त्या लहान मुलीला काय फील होत असेल यार, तिला काय वाटत असेल, तिला ना ह्या गोष्टींची कल्पना आहे तिच्यासोबत काय चाललंय, आणि हत्या करून टाकण्यात येते. त्या आईला, तिच्या आईला काय फील होत असेल. मी पण एक आई आहे, मला एक मुलगा आहे, पण तरीही तुम्हाला माहिती आहे आजच्या समाजात मला मुलगा असून सुद्धा मला त्याला बाहेर पाठवायला भीती वाटते. तो शाळेतून आला, तो कुठे बाहेर खेळायला गेला, तो कुठूनही आला तरी मी त्याला विचारते, बाबू तुला कोणी बॅड टच नाही ना केलं, कोणी इथे टच नाही ना केलं, तो कोणी तिथे नाही टच केलं ना. सो मला मुलगा असून पण मी एवढी काळजी घेते. मग त्या मुलींच्या आईला काय फील होत असेल. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत, आणि ह्या सगळ्यांची दखल आपल्या सरकारने घेतली पाहिजे. ही मी एक आई म्हणून तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करते की ह्या सगळ्या गोष्टी थांबवायला हव्यात, थांबल्याच पाहिजेत. तर एक स्त्री, एक मुलगी खूप सुखाने, खूप समाधानाने या समाजात वावरू शकेल. सो प्लीज त्या नराधमाला यावेळी तरी अशी शिक्षा द्या की अख्खा महाराष्ट्र, अख्खा भारत ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवेल आणि अशी घाणेरडी कृत्य करायच्या आधी 100 वेळा नाही 1000 वेळा विचार करेल.